फडणवीसांनी काल सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची पक्ष नेतृत्वाला विनंती केली होती आणि त्याबाबत दिल्लीमध्ये आज भेटीमध्ये चर्चेची शक्यता आहे। तर देवेंद्र फडणवीस जे महायुतीचे एक मोठे नेते आणि भाजपचे सगळ्यात मोठे राज्यातले नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये इथं निवडणुका झाल्या लोकसभेच्या, मात्र त्याच्यामध्ये अतिशय खराब कामगिरी भाजपसह इतर मित्र पक्षांची पाहायला मिळालेली आहे महायुतीमधील। आणि त्या पार्श्वभूमीवर काल या ठिकाणी जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री सरकारमधील जी जबाबदारी आहे आपल्यावर त्यातून मुक्त करावे अशी विनंती केलेली होती पक्ष नेतृत्वाला। आणि त्या पार्श्वभूमीवर आज ते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वासोबत ते याविषयी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आज नेमका काय निर्णय होतो ते बघावे लागेल। दरम्यान आपण जर बघितलं जेव्हा शिंदे सरकार स्थापन होत होतं त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमध्ये राहायचं नाही असं म्हटलेलं होतं, पण त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यानंतर आता जेव्हा खराब कामगिरी पाहायला मिळाली आहे भाजपची त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला सरकारमधून मुक्त करण्याची विनंती केली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पदमुक्त करा, आपल्याला सरकारच्या जबाबदारीतून बाहेर करा अशी एक विनंती काल केलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा दिल्ली दौरा असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? निश्चितच परा एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा सामना केल्यानंतर महायुतीला विधानसभेमध्ये पुन्हा असा पराभवाचा सामना करू लागू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही इच्छा व्यक्त केली होती। आणि याच पार्श्वभूमीवर सरकारमधून जर आपण उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायचा असेल तर याआधी पक्षश्रेष्ठींशी आपण चर्चा करून त्यानंतरच निर्णय घेऊ असंही त्यांनी काल सांगितलेलं होतं। याच पार्श्वभूमीवर अमित शहा असतील केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे। त्यासाठी ते थोड्याच वेळानंतर दिल्लीला रवाना होतील आणि एकंदरीतच आपल्या पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा केल्यानंतर महायुती सरकारमध्ये राहायचं की सरकारमधून फक्त उपमुख्यमंत्री पद सोडून पूर्णपणे महायुतीमधील समन्वय साधण्यासाठी पुन्हा एकदा राज्याचा दौरा करायचा असा निर्णय होऊ शकतो। कारण एकंदरीतच आता थोड्याच दिवसांमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अधिवेशनानंतर तात्काळ निवडणुकांची सुरुवात होईल आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये जर राज्याचा दौरा करायचा असेल, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय पुन्हा साध्य करायचा असेल आणि एक नरेटिव्ह जो सेट झालेला होता महाविकास आघाडीकडून तो तोडायचा असेल तर सरकार आणि पक्ष संघटना दोन्हींचे काम एकत्रित करणं कठीण असल्याचं फडणवीस यांचं मत होतं आणि म्हणूनच सरकारमधून पायउतार होत फक्त संघटनेसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता। मात्र या निर्णयाला आता पक्षश्रेष्ठी दुजोरा देत आहेत की पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा आता पुढे नेमका काय निर्णय होतो दिल्लीमध्ये याविषयी काय निर्णय घेतला जातो का ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।